मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, संपूर्ण जग आतुरतेने वाट बघतं आहे की केव्हा डोनाल्ड ट्रम्प आणि इराण यांच्यामध्ये जे फायनल डील होणार आहे ते कधी होणार आहे. स्टेट ऑफ हार्मुजचं जे ब्लॉकेड आहे ते अजूनही चालू आहे, ते कधी ओपन होणार आहे. जगभरामध्ये तेलाच्या किमती भडकलेल्या आहे. अजूनही $100 प्रति बॅरल ब्रेंट क्रूड ऑइलची प्राईज आहे, ती अजूनही इंटॅक्ट आहे. अनेक देशांमधनं, जवळपास 76 देशांमधनं तेलाच्या किमती ज्या आहेत त्या 16% तर जवळपास 40% वाढलेल्या आहेत. खुद्द अमेरिकेमध्ये 16%, चायनामध्ये 21% वाढलेल्या आहेत. युरोपियन देशांमध्ये तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर महागाई देखील आपल्याला वाढताना दिसत आहे. ह्या घडामोडी एकीकडे चालू असताना जग सातत्याने चिंताग्रस्त असताना मित्रांनो, आणखीन एक अतिशय महत्त्वपूर्ण घडामोड दक्षिण आशियामध्ये, विशेष करून भारतामध्ये घडताना दिसते आहे आणि त्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. भारताचे लष्कर प्रमुख जे आहे जनरल उपेंद्र द्विवेदीजी यांनी काल 30 मेला एक अतिशय महत्त्वपूर्ण स्टेटमेंट त्यांनी केलेलं होतं. NDAच्या पासिंग आउट परेडच्या दरम्यान हे वक्तव्य करण्यात आलं आणि ते होतं की भारत हा आता ऑपरेशन सिंदूर 2.0 साठी पूर्णपणे तयार आहे. आणि त्यांनी हे पण सांगितलं की ऑपरेशन सिंदूर ही कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि जो 1 वर्षापूर्वी त्याचा जो पहिला पार्ट घडलेला होता ते टेम्पररी सिझेशन होतं, म्हणजे काही काळासाठीचा तो पॉज होता आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ज्याच्या माध्यमातून भारताच्या एकूणच पाकिस्तानच्या संदर्भामधल्या धोरणासंदर्भात, दहशतवादाच्या प्रतिरोधनाच्या धोरणाच्या संदर्भामध्ये एक नवीन थ्रेशोल्ड निर्माण झालेला होता. एक न्यू नॉर्मल ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीची परिस्थिती ऑपरेशन सिंदूरने निर्माण केलेली होती. एकीकडे जनरल उपेंद्र द्विवेदीजी यांनी कशा पद्धतीने गेल्या 1 वर्षामध्ये भारताने एकूणच आपल्या सैन्य दलाचं आधुनिकीकरण केलेलं आहे आणि आपण कशा पद्धतीने एका मोठ्या हायटेक वॉरसाठी, ज्याच्यामध्ये शॉर्ट रेंज मिसाईल्स असतील, लॉंग रेंज मिसाईल्स असतील, ड्रोन्स असतील, सॅटेलाईट कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये असतील, कमांड अँड कंट्रोल सिस्टमच्या बाबतीमध्ये असतील, एअर डिफेन्स सिस्टमच्या बाबतीमध्ये असेल, आपण कशा पद्धतीने तयार आहोत याचा सगळा लेखाजोखा काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडला. ह्या घडामोडी घडत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतंच एक मेगा ड्राईव्हची घोषणा केलेली आहे. विशेष म्हणजे 29 मेपासून ते साधारणतः जून महिन्यामध्ये ते भारत आणि पाकिस्तान, त्याचप्रमाणे भारत आणि बांगलादेश यांची जी सीमारेषा आहे, या सीमारेषेशी जवळचे जे राज्य भारतातले आहेत त्या सर्व राज्यांना ते भेटी देणार आहेत. त्याचप्रमाणे सीमेचा अत्यंत क्लोजली, सीमेवरती आपली कशा प्रकारची गस्त आहे, इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, या सगळ्यांचा आढावा ते घेणार आहेत. 29 मेला गुजरातमधल्या भुजपासनं त्यांचा हा दौरा सुरू झाला आणि अख्खा जूनमध्ये इंडिया पाकिस्तान आणि इंडिया बांगलादेश यांच्या पूर्णपणे टूर होणार आहेत. हा सगळा भाग चालत असताना आणखीन एक घडामोड घडते आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे 4 दिवसाच्या चीनच्या यात्रेवरती नुकतेच जाऊन आलेले आहे. 25 तारखेला चायना आणि पाकिस्तान यांच्यामधलं एक जॉईंट स्टेटमेंट हे घोषित करण्यात आलं आणि त्यामध्ये देखील पुन्हा एकदा काश्मीरचा उल्लेख हा करण्यात आला आहे. ज्या वेळेला जनरल उपेंद्र द्विवेदीजींनी हे स्टेटमेंट केलं की ऑपरेशन सिंदूर 2.0 हे साठी भारत तयार आहे, त्याच वेळेला जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना शोधण्यासाठी एक सर्च ऑपरेशन देखील चालू आहे. ह्या सगळ्या घडामोडी दाखवत आहेत की आपण एका मोठ्या ऑपरेशन सिंदूर 2.0च्या दिशेने भारताची कशा पद्धतीने तयारी आहे हे दर्शवत असताना दक्षिण आशियामधलं वातावरण जे आहे ते काही प्रमाणामध्ये तापताना दिसून येत आहे. आता काही शक्यता त्याच्यामध्ये निश्चितपणे आहेत की खरंच ऑपरेशन सिंदूर 2.0 हे घडणार आहे का? भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला एखादा संघर्ष, पुन्हा तशा स्वरूपाचा संघर्ष जो 1 वर्षापूर्वी झाला होता आणि नुकतंच आपण त्याचं 1 वर्ष पूर्ण केलेलं आहे 10 मेला, आणि 1 वर्षानंतर ह्या संपूर्ण वर्ष हे भारतासाठी अनेक गोष्टी, म्हणजे जसा आपला विजय ऑपरेशन सिंदूरमध्ये झाला, या ऑपरेशनमधनं आपण अनेक गोष्टी शिकलो देखील. तर ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला लॅकुनाय वाटत होता, काही उणिवा वाटत होत्या, त्या ओव्हरकम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण गेल्या वर्षभरामध्ये अतिशय मजबूत अशा प्रकारची तयारी केली. आणि ती तयारी कशा पद्धतीने आहे, मग आपल्या तिन्ही सैन्य दलाची तयारी कशा पद्धतीने आहे, जॉईंट ऑपरेशन्स आपण कसे करू शकतो, थिएटर कमांड सिस्टम तयार करण्याची
करण्याच्या दृष्टिकोनातून आपले पावलं कशा पद्धतीने पडता आहेत, या सगळ्या गोष्टींचं अतिशय विस्तृत असं विवेचन हे जनरल उपेंद्र द्विवेदींनी केलेलं होतं. आता मुद्दा यामध्ये असा आहे की भारताने या संदर्भात तयार राहिलं पाहिजे आहे का, अशी शक्यता आहे का? शक्यता मित्रांनो कधीही तयार होऊ शकते. भारताने तयार राहिलं पाहिजे आहे. कारण असं आहे की पाकिस्तानच्या ज्याला आपण म्हणतो की ओल्ड हॅबिट्स डाय हार्ट, तर अशाच पद्धतीने पाकिस्तानचा स्वभाव आहे. पाकिस्तान अशा प्रकारच्या कुरघोड्या हे सातत्याने करत राहणार आहे. याचं कारण असं आहे की पाकिस्तानचं जे एकूणच लष्कर आहे ते त्यांचं अस्तित्वच हे प्रामुख्याने ते भारताविरुद्ध विशेष करून काश्मीरच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने उपद्रव करू शकतात आणि या उपद्रवाच्या माध्यमातून त्यांना आपलं अस्तित्व पाकिस्तानमधलं जे आहे ते मजबूत करायचं असतं. एकूणच पाकिस्तानच्या जनतेची अधिमान्यता म्हणजे लेजिटिमसी ही प्राप्त करण्यासाठी पाकिस्तानचं लष्कर अशा स्वरूपाने सातत्याने काश्मीरचा इश्यू असेल, भारत पाकिस्तान बॉर्डरवरती त्याला डिस्टेबलाइज करण्याचे प्रकार असतील, क्रॉस बॉर्डर टेररिझमला सपोर्ट करण्याचे प्रकार असतील, हे सातत्याने पाकिस्तान हे करताना दिसून येतो. आणि त्यामागे पाकिस्तानचं लष्कर आहे. त्यामधला दुसरा जो उद्देश आहे तो प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीरच्या प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करणं, जागतिकीकरण करणं, हा त्यांचा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे, जेणेकरून जगाचं लक्ष पुन्हा एकदा ह्या प्रश्नाकडे येईल. आणि आता अलीकडच्या काळामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तान जाणीवपूर्वक पुन्हा एकदा एक नॅरेटिव्ह जगामध्ये सेट करण्याचा प्रयत्न करतो, विशेष करून वेस्टर्न वर्ल्डमध्ये सेट करण्याचा प्रयत्न करतोय, अमेरिकेमध्ये सेट करण्याचा प्रयत्न करतो. अमेरिकन थिंक टँक त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा चर्चा करायला लागलेले आहेत. आणि ते नॅरेटिव्ह असं आहे की जम्मू आणि काश्मीर हा पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधला न्यूक्लिअर फ्लॅश पॉइंट हा बनू शकतो आणि त्याच्या माध्यमातून दक्षिण आशियामध्ये पुन्हा एकदा एक न्यूक्लिअर वॉर होऊ शकतं. भारत हा अण्वस्त्रधारी देश आहे, पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश आहे आणि त्यामुळे यांच्यामधला संघर्ष हा जरी कन्व्हेन्शनल रूपाने सुरुवात झाली तरी त्याचं रूपांतर हे एका न्यूक्लिअर क्लॅशमध्ये होऊ शकतं. अण्वस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो आणि त्याची झळ ही केवळ ह्या दोन देशांना नाही आहे तर संपूर्ण दक्षिण आशियाला बसू शकते. आणि त्या दृष्टिकोनातून जगाने ह्या प्रश्नामध्ये लक्ष दिलं पाहिजे आहे, युनायटेड नेशनने या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे आहे, अमेरिकेने या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे आहे, एकूणच जगाने यामध्ये इंटरफेअर केला पाहिजे आहे. अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह पाकिस्तान जाणीवपूर्वक गेल्या 1 वर्षामध्ये सेट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता अमेरिकेमधले थिंक टँक जे आहेत मित्रांनो, हे लक्षात घ्या की अमेरिकेमध्ये थिंक टँक्स आणि थिंक टँक्सकडनं सातत्याने येणारे रिपोर्ट्स याला शासनाकडनं म्हणजे अमेरिकन शासनाकडनं देखील अत्यंत गांभीर्याने घेतलं जातं. मी आपल्या माहितीसाठी सांगतो की केवळ वॉशिंग्टन DC जी अमेरिकेची राजधानी आहे, केवळ वॉशिंग्टन DC मध्ये परराष्ट्र धोरण, संरक्षण यावरती काम करणारे 300 थिंक टँक्स आहेत. आणि हे थिंक टँक सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल सादर करत असतात. आणि अशाच प्रकारचे काही अहवाल अलीकडच्या काळामध्ये पुढे आलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मीरला न्यूक्लिअर फ्लॅश पॉइंट म्हणून प्रोजेक्ट करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न अमेरिकन थिंक टँक्सकडनं, काही वेस्टर्न थिंक टँक्सकडनं करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि त्यामुळे जगाचं लक्ष त्याच्याकडे आकर्षित करणं, जम्मू काश्मीरच्या प्रश्नाला जागतिक प्रश्न म्हणून प्रोजेक्ट करणं, अशा स्वरूपाचे प्रयत्न पाकिस्तानकडनं होत असतात. त्यामुळे पुन्हा एकदा जो प्रकार मागच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये घडला होता, पहलगाममधला भॅड दहशतवादी हल्ला पाकिस्ताननी केलेला होता, ज्याच्यामध्ये निरपराध भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले होते. आणि मग आपण ऑपरेशन सिंधूर स्टार्ट केलं. मित्रांनो लक्षात घ्या की ऑपरेशन सिंधूर हा भारताच्या परराष्ट्र धोरणामधला, भारताच्या संरक्षण धोरणामधला, भारताच्या दहशतवादाच्या प्रतिरोधन ज्याला काउंटर टेरर पॉलिसी आपण असं म्हणतो त्यामधला एक अतिशय महत्त्वाचा माइलस्टोन होता. हा एक हिस्टॉरिक ज्याला आपण म्हणतो चेंज हा होता. तो अशा स्वरूपाने होता की ज्या वेळेला एखादा दहशतवादी हल्ला होतो त्या दहशतवादी हल्ल्याला नॉन स्टेट ॲक्टर्सकडनं केला गेलेला दहशतवादी हल्ला म्हणून संबोधलं जातं. नॉन स्टेट ॲक्टर्स म्हणजे दहशतवादी संघटना आहेत, यांच्याकडनं हल्ला केला जातो. अशा पहिल्यांदा भारताकडनं नॉन स्टेट ॲक्टर्सकडनं जरी दहशतवादी हल्ला केला गेलेला असला तरी तो त्याच्या मागे स्टेट ॲक्टर म्हणजे पाकिस्तान आहे अशा स्वरूपाचं गृहीत धरून
आपण पाकिस्तानला किंवा ह्या टेरर लॉन्च पॅड्सवरती प्रिएम्प्टिव्ह अटॅक केलेला होता. एवढंच नाही आहे तर आपण पाकिस्तानच्या एकदम आतमध्ये म्हणजे पाकिस्तानच्या राजधानीच्या जवळपर्यंत आमच्या मिसाईल्सनी जाऊन टार्गेट केलं होतं. ब्रह्मोस मिसाईलनी जाऊन टार्गेट केलेलं होतं आणि त्यासाठी लॉंग रेंज मिसाईल्स हे वापरले गेलेले होते. त्यामुळे एकूणच दहशतवादाच्या प्रतिरोधनामधला एक नवीन थ्रेशोल्ड म्हणा किंवा एक न्यू नॉर्मल अशा प्रकारचा पाठ होता की यानंतर भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेला पाकिस्तानकडनं पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांकडनं भारतामध्ये दहशतवादी हिंसाचार होईल, दहशतवादी हल्ले होतील, त्या वेळेला त्यांच्याकडे आम्ही पाकिस्तानकडनं केलं गेलेलं युद्धाचं कृत्य म्हणून पाहिलं जाईल आणि त्याला युद्ध म्हणूनच भारताकडनं त्याचा प्रतिकार केला जाईल किंवा त्याला प्रतिसाद दिला जाईल. हे भारताने पहिल्यांदा अशा प्रकारचं धोरण घेतलेलं होतं आणि त्याच्या माध्यमातनं एक पद्धतीचं न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंगची जी पाकिस्तानची टॅक्टिक होती, गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान सातत्याने हे प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे की जर भारताने आमच्यावरती कोणत्याही प्रकारचा हल्ला केला ह्या दहशतवादाच्या संदर्भामध्ये किंवा त्याच्या प्रतिरोधनासंदर्भामध्ये तर पाकिस्तान न्यूक्लिअर वेपन्सनी त्याच्यावरती प्रतिहल्ला करेल, रिटॅलिएट करेल, अशा प्रकारचे धमक्या किंवा बागुलबुवा पाकिस्तान तयार करत होता. आणि गेल्या 2 दशकांपासून पाकिस्तानकडनं सातत्याने भारताचे लचके तोडणं चाललं होतं. भारतामध्ये दहशतवादी संघटनांना पाठवणं आणि त्यांचे अन्याय, त्यांचं संपूर्ण हिंसाचार आपण सहन करत होतो. कारण अशा प्रकारचं एक चित्र तयार केलं गेलं होतं की जर भारताने पहल केली, भारताने पुढाकार घेतला, भारताने याचा प्रतिकार केला तर अण्वस्त्र युद्ध होऊ शकतं, अणुयुद्ध होऊ शकतं आणि त्याची किंमत सगळ्या जगाला, विशेष करून दक्षिण आशिया आणि आशियाला भोगावी लागू शकते. यासारख्या सायकोलॉजिकल रिस्ट्रेनमधनं, ह्या न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंगमधनं पहिल्यांदा भारताला बाहेर काढलं गेलं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून. आणि आपण सांगितलं की ह्या ब्लॅकमेलिंगला आम्ही भीक घालत नाही आहे, तुम्ही जर आमच्यावरती दहशतवादी हल्ला केला तुम्हाला तशाच प्रकारचं उत्तर आम्ही देऊ. भविष्यामध्ये जरी कधी पाकिस्तानी दहशतवादी हल्ला केला त्याला ॲक्ट ऑफ वॉर असं म्हणून संबोधलं जाईल आणि पाकिस्तानवरती अटॅक केला जाईल. आणि आता आपल्याला पाकिस्तानच्या भूमीमध्ये प्रवेश करण्याची अजिबात गरज नाही आहे. आपले लॉंग रेंज, आपले शॉर्ट रेंज मिसाईल्स असतील, ड्रोन्स असेल आणि एकूणच आपली जी सगळी हवाई यंत्रणा असेल ही सगळी सज्ज आहे की आपण सीमेवरनच पाकिस्तानमधले टार्गेट जे आहेत ते उद्ध्वस्त आपण करू शकतो. एवढी प्रचंड मोठी क्षमता ही आता भारताकडे आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. पाकिस्ताननी पुन्हा एकदा अशा प्रकारचं धाडस केलं भारतावरती पहलगाम सारखा दहशतवादी हल्ला करण्याचं, तरी देखील त्याला ॲक्ट ऑफ वॉर म्हणून कन्सिडर केलं जाईल आणि त्याचा प्रतिहल्ला केला जाईल. आता मित्रांनो, ज्या वेळेला जनरल उपेंद्र द्विवेदींसारखा अत्यंत जबाबदार व्यक्तीकडनं अशा प्रकारचं वक्तव्य येतं की आम्ही 2.0 साठी तयार आहोत, अशा वेळेला प्रामुख्याने जर अशा प्रकारचा संघर्ष पुन्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरुवात झाली तर मित्रांनो, काही गोष्टी ज्या आहेत त्याचा निश्चितपणे विचार हा आमच्या संरक्षण दलाकडनं झाला असेल. मात्र आपल्याला काही गोष्टी शिकाव्या लागतील. जे ऑनगोईंग वॉर आहे अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण यांच्यामधलं आणि गेल्या 2-3 महिन्यांमध्ये ज्या घडामोडी त्या संघर्षाच्या मध्ये घडलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये युद्धाचं रूप हे कशा पद्धतीने बदललेलं आहे आणि या बदललेल्या युद्धाच्या रूपाकडनं आपल्याला प्रचंड गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत. त्यातलं सगळ्यात पहिला जो महत्त्वाची बदल जो आहे, जो आपण बघितला यावेळेला, जो यावेळेला आपल्याला शिकता येण्यासारखा आहे, तो असा आहे की या संघर्षामध्ये ज्या पद्धतीने ड्रोनचा वापर केला गेला आणि ड्रोनच्या माध्यमातून म्हणजे इराणकडनं शाहीन 136 हे ड्रोन वापरलं गेलं, ज्याचं प्रचंड प्रोडक्शन हे इराणने करून ठेवलेलं होतं. आणि ज्या ड्रोनच्या माध्यमातून त्यांनी टॉम हॉक सारखं अमेरिकेचं अत्यंत अत्याधुनिक त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टममधलं जे मिसाईल आहे, ज्या मिसाईल बनवण्यासाठी साधारणतः 935 कोटी रुपयांचा खर्च येतो एक मिसाईल बनवण्यासाठी, असे साधारणतः 800 मिसाईल्स या 2-3 महिन्यामध्ये कामी आले. म्हणजे ते निष्फळ ठरले किंवा ते उद्ध्वस्त करण्यात आले एका $16,000 शाहीन ड्रोनच्या माध्यमातून. त्यामुळे आपल्याला एक खूप मोठा धडा याच्या माध्यमातून येणार आहे की भविष्यामध्ये वॉरफेअर्समध्ये ड्रोनचा वापर हा अतिशय मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघा ज्या पद्धतीची स्ट्रॅटेजी इराणकडनं केली गेली होती. खरं तर अमेरिकेची थाडसारखी एअर डिफेन्स सिस्टम ही जॉर्डनमध्ये आहे, कुवेतमध्ये आहे. 2 मोठ्या सिस्टम त्यांनी मिडल ईस्टमध्ये बसवलेल्या आहेत, इस्लामिक देशांमध्ये बसवलेल्या आहेत. असं असताना देखील ही एअर डिफेन्स सिस्टम भेदून
काही इन्स्टॉलेशन्सवरती, डेस्टिनेशन्सवरती अटॅक इस्लामिक देशांमध्ये इराणकडनं करण्यात आले. ही स्ट्रॅटेजी काय असती, एकाच वेळेला 500-500 ड्रोन्स येतात आणि ज्या वेळेला 500 ड्रोन्स येतात त्यावेळेला ह्या एअर डिफेन्स सिस्टम मधले जे इंटरसेप्टर मिसाईल्स असतात, हे इंटरसेप्टर मिसाईल त्या ड्रोनला उद्ध्वस्त करतात. पण जेव्हा 500 येतात, तुम्ही इंटरसेप्टर मिसाईलच्या माध्यमातून 490 जरी उद्ध्वस्त केले आणि 10 जरी आपल्या डेस्टिनेशनला पोहोचले, आपल्या टार्गेटला पोहोचले, तरी देखील इराण सगळ्या जगाला दाखवत होता, बघा आम्ही कशा पद्धतीने अमेरिकेचं इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज केलेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये ऑपरेशन सिंदूर 2.0 मध्ये ही शक्यता आपल्याला अजिबात नाकारता येत नाही की पाकिस्तानकडनं देखील अशाच पद्धतीने शेकडोचे ड्रोनचे अटॅक होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला आपला इंटरसेप्टर मिसाईल म्हणा किंवा इंटरसेप्टर ड्रोन्स आहे, हे देखील तेवढ्याच प्रचंड क्वांटिटीमध्ये बनवावे लागतील. मी क्वालिटीविषयी बोलत नाही आहे, मी क्वांटिटीविषयी म्हणतोय. भारताकडे प्रचंड मोठा इंडस्ट्रियल बेस आहे, कॉन्टिनेंटल साईजचा आपला देश आहे. त्यामुळे आपण लाखांच्या घरामध्ये ड्रोन्स बनवले पाहिजेत, कारण ड्रोनची क्वालिटीपेक्षा ड्रोनची क्वांटिटी मॅटर करते. ह्या 500-600 ड्रोन्सपैकी 2 जरी ड्रोन हे टार्गेटला हिट केले तरी देखील त्याला शत्रू पक्षाला हे दाखवता येतं की बघा आम्ही अशा प्रकारचं डॅमेज घडून आणलेलं आहे. त्यामुळे ड्रोनच्या क्वांटिटीवरती आपल्याला प्रचंड मोठा भर द्यावा लागेल. दुसरा महत्त्वाचा भाग तुम्हाला दिसतोय तो असा आहे की ड्रोन्स असतील किंवा लॉंग रेंजचे मिसाईल्स असतील, याचा देखील वापर ह्या आखाती संघर्षामध्ये झालेला होता आणि ज्याच्या माध्यमातनं इराणने, मग ते UAE असेल, सौदी अरेबिया असेल किंवा जॉर्डन असेल, कुवेत आहे, कतार आहे, अशा अनेक इस्लामिक देशांमधल्या त्यांनी अतिशय महत्त्वाचं जे स्ट्रॅटेजिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तो उद्ध्वस्त केलंच, परंतु फिनान्शियल हब्स असतील, 5 स्टार हॉटेल्स असतील, त्यावरती देखील इराणकडनं अटॅक केले गेलेले आहे आणि त्याचं प्रॉपरली प्रोटेक्शन हे अमेरिकेच्या एअर डिफेन्स सिस्टमला करता आलेलं नाही आहे. भविष्यामध्ये जर ऑपरेशन सिंदूर 2.0 झालं तर ही शक्यता पण आपल्याला नाकारून चालणार नाही आहे की पाकिस्तानकडनं लॉंग रेंज म्हणजे साधारणतः 2000 ची रेंज असणारे ड्रोन्स, लॉंग रेंज मिसाईल्स हे वापरले जाऊन आपल्याकडचे देखील जे फिनान्शियल हब्स आहेत, ट्रेड सेंटर्स आहेत, IT हब्स आहेत, अशावरती देखील टार्गेट हे केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याला हाईड कसं करता येईल, त्याचं प्रोटेक्शन कशा पद्धतीने करता येईल, या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल. तिसरा महत्त्वाचा आपण धडा घेतला पाहिजे आणि तो आहे सॅटेलाइट कम्युनिकेशनचा, ज्याला कम्युनिकेशन आर्किटेक्चर असं म्हणतात. हा जो पार्ट आहे की इराण ह्या संघर्षामध्ये टिकला कारण त्यांना चायनाचं सॅटेलाइटचा पूर्णपणे उपयोग करता आला, ते अवेलेबल चायनाकडनं करून घेतले. त्यामुळे जो प्रेसिजन अटॅक ज्याला म्हणतो, ड्रोन्स असेल किंवा मिसाईल्स असेल, हे बरोबर जे टार्गेटला हिट करत होते त्यांना डायरेक्शन देण्यासाठी सॅटेलाइट कम्युनिकेशन अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतं. आणि या संपूर्ण संघर्षामध्ये, आखातामध्ये गेल्या 2-3 महिन्यामध्ये चायनाचे जे सॅटेलाइट्स आहेत त्याचा उपयोग इराणला झालेला होता. आपण हेही विसरून चालणार नाहीये की ऑपरेशन सिंदूरमध्ये जो पार्ट 1 झाला मागच्या वर्षी, त्याच्यामध्ये देखील पाकिस्तानकडनं चायनाचे सॅटेलाइट्स वापरले गेलेले होते. त्यामुळे या वेळेला देखील या सॅटेलाइटचा उपयोग हा पाकिस्तानकडनं होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला सॅटेलाइट आर्किटेक्चर म्हणा, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, हे देखील येत्या काळामध्ये आपल्याला अतिशय स्ट्रॉंग ठेवावं लागणार आहे. आता तिसरा त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला प्रामुख्याने या वेळेला आणखीन जास्त कॉन्क्रीटली बघावा लागणार आहे. तो असा आहे की या संघर्षानंतर पाकिस्ताननी काही नॅरेटिव्ह सेट केले आणि वेस्टर्न ऑडियन्स असेल, अमेरिकन ऑडियन्स असेल, त्यांच्यामध्ये भारत विरोधी हे नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केलेला होता. आपण डोमेस्टिक नॅरेटिव्हच्या बाबतीमध्ये यावेळेला चांगल्या पद्धतीने तो पाठ झाला, सगळे भारतीय एकत्र आले आणि आपण आपल्या सैन्य दलाच्या पाठीशी होतो. मात्र वेस्टर्न जो ऑडियन्स आहे, अमेरिकन ऑडियन्स आहे, यांना देखील आपल्याला टार्गेट करण्यासाठी एक व्यवस्थित स्ट्रॅटेजी ही आता वर्कआउट करावी लागणार आहे. मात्र या बाबतीमध्ये माझं एक मत अतिशय स्पष्ट आहे, ते असं आहे की ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूरचा निर्णय आपण घेतला, भारताने हा निर्णय घेतला पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर, त्यावेळेला आम्ही कोणाची पूर्वपरवानगी घेतली नाही, आम्ही कोणाला विश्वासात घेण्याचा प्रकार नाही केला, करायची गरजच नाही आहे. याचं कारण लक्षात ठेवा की आमचं जे कृत्य होतं, जे ॲक्ट अलोन आणि वर्क अलोन या कॅटेगरीमधलं होतं, आम्ही स्वतः तो निर्णय घेतला, भारताने तो निर्णय घेतला की पाकिस्तानकडनं होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना आपण ॲक्ट ऑफ वॉर म्हणून संबोधायचं आणि आपण त्याला तशाच प्रकारचा प्रतिकार द्यायचा. हा भारताचा स्वतःचा निर्णय होता.
त्यासाठी भारताने कोणाची पूर्वपरवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे आम्हाला आता सुद्धा जर ऑपरेशन 2.0 झालं तर आम्हाला या कोणत्याही देशांच्या मदतीची गरज का पडावी, आणि आम्हाला ती गरज पण नाही आहे. याचे कारण असं आहे मित्रांनो, लक्षात घ्या की भारत आता हा काही केवळ दक्षिण आशियाई सत्ता राहिलेला नाही आहे, पॉवर राहिलेला नाही आहे. भारत हा ग्लोबल पॉवर आहे, आशिया खंडातली मोठी सत्ता आहे. मला एक गोष्टीचं उत्तर तुम्ही द्या. अमेरिकेने व्हेनेझुएलावरती अटॅक केला, व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना उचललं अर्ध्या रात्रीतनं, मादुरोंना. अमेरिकेने कोणाशी कन्सल्टेशन केलं होतं का? अमेरिकेने कोणाची पूर्वपरवानगी घेतली होती का? अमेरिकेने इराणवरती अटॅक केला, अमेरिकेने कोणाची पूर्वपरवानगी घेतली होती का? आता ट्रम्प क्युबावरती अटॅक करण्याचा विचार करतायत, ते कोणाची पूर्वपरवानगी घेत आहेत का? चायना तैवानवरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतो, चायना कोणाची पूर्वपरवानगी घेतो का? मग भारताने पूर्वपरवानगी का घ्यायची? मी त्यांना म्हणतो की आपल्याला जर आपल्यात क्षमता आहे पाकिस्तानशी दोन हात करण्याची किंवा पाकिस्तानला या सगळ्यांमध्ये चारी मुंड्या चित करण्याची, तर आपल्याला कोणाच्या समर्थनाची, कोणी आपल्या पाठीशी असण्याची काय गरज आहे? त्यामुळे ऑपरेशन सिंदूर 1.0 नंतर सातत्याने असा एक नॅरेटिव्ह केला गेला की भारत एकटा होता. भारताचा हा एकट्याचाच निर्णय होता, हे लक्षात ठेवा. हा आपला एकट्याचाच निर्णय होता आणि तो निर्णय पूर्णत्वाला घेऊन जाण्याची क्षमता आमच्याकडे होती. ऑपरेशन 2.0 मध्ये देखील आपण एकटेच असणार आहोत. आपल्याला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये. आपण सक्षम असणार आहोत, कारण ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास जो आहे, दहशतवादाचा त्रास आपण सहन करतोय. त्यामुळे आम्हाला वेस्टर्न आणि अमेरिकन चिअर गर्ल्सची गरज नाही आहे, या चिअर नेशन्सची गरज नाही आहे की आम्ही काय केलेलं आहे त्याच्या संदर्भात आम्हाला क्लॅरिफिकेशन देण्याची गरज नाही आहे. हा संपूर्ण काळ बदललेला आहे. 21व्या शतकामध्ये आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना ह्या कमकुवत बनत चाललेल्या आहेत. जे देश आहेत ते आपल्या हितसंबंधांना गृहीत धरून निर्णय घेताना दिसून येत आहेत. अशा वेळेला, ज्या वेळेला चायनाने 2020 मध्ये आमच्यावरती अटॅक केला होता, कोणतंही वेस्टर्न पॉवर ही पुढे आलेली नव्हती, आमच्या बाजूने उभी राहिलेली नव्हती. त्यावेळेला आपण देखील रशिया युक्रेन संघर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा स्टँड यासाठी नाही घेतला. जेव्हा सारखे युरोपियन देश मागणी करत होती की आम्ही युक्रेनला समर्थन करावं, का समर्थन करावं आम्ही. त्यामुळे या बाबतीमध्ये ऑपरेशन 2.0 च्या बाबतीमध्ये आपण पूर्णपणे सक्षम आहोत. आम्हाला कोणाच्याही समर्थनाची गरज नाही आहे, आम्हाला कोणाला विनवणी करण्याची गरज नाही आहे. त्यामुळे मी सातत्याने म्हणतो की ह्या चिअर गर्ल्स, जसं आपण क्रिकेटमध्ये बघतो, असे चिअर नेशन्स किंवा चिअर स्टेट्स आम्हाला आमच्या पाठीशी उभे करायचे नाही आहेत. आमच्यात क्षमता आहे. ज्या ज्या वेळेला पाकिस्तान आम्हाला अशा प्रकारचं दुष्कृत्य करेल आणि अशा पद्धतीने आमच्यावरती दहशतवादी हल्ले करेल, त्या वेळेला आम्ही तशाच पद्धतीचं प्रत्युत्तर, ॲक्ट ऑफ वॉर सारखं प्रत्युत्तर पाकिस्तानला देत राहू. आणि हाच एक पार्ट आहे मित्रांनो, येत्या काळामधला बेस्ट ऑफेन्स हा बेस्ट डिफेन्स आहे, हे लक्षात ठेवा. आपण कशा पद्धतीने आपला डिफेन्स करू शकतो, त्यासाठी अत्यंत ॲडव्हान्स डेटरन्स मेकॅनिझम आपण कसं क्रिएट करू शकतो, कारण पाकिस्तानकडनं सातत्याने असे हल्ले होत राहणार. म्हणून आपण आपला डिफेन्स स्ट्रॉंग बनवणं, आपला डेटरन्स मेकॅनिझम स्ट्रॉंग बनवणं ही आपली टॉपमोस्ट प्रायोरिटी आहे. आणि आपण सातत्याने ऑपरेशन 2.0 साठी तयार राहिलं पाहिजे आहे. पाकिस्तान ह्या अस्थिर जागतिक परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो. जगामध्ये कोणत्याही देशाला इतर देशात काय चालल्याचं पडलेलं नाही आहे. प्रत्येकाला आपले प्रॉब्लेम्स आहेत. पोस्ट कोरोना, पोस्ट रशिया युक्रेन वर्ल्डमध्ये इंडस्ट्रियल ग्रोथ कमी झालेली आहे, ॲग्रिकल्चर ग्रोथ कमी झाली आहे. कोणत्याही देशाचा GDP ग्रोथ रेट 2 आणि 3% वरती नाही आहे. अनएम्प्लॉयमेंट आहे, महागाई आहे, कर्जाच्या विळख्यामध्ये देश अडकलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोणीही पडलेलं नाही आहे इतर ठिकाणी काय चाललेलं आहे हे बघण्यासाठी. आणि आपणही त्याचा विचार न करता जर अशा प्रकारचं कृत्य पाकिस्तानकडनं झालं तर आपण तसंच प्रत्युत्तर दिलं पाहिजे. त्यामुळे जनरल उपेंद्र द्विवेदींचं जे वक्तव्य आलं त्याचं मी अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो की आपण उत्तम पद्धतीने यासाठी तयार आहोत आणि अशाच प्रकारची तयारी आपली भविष्यात चालू राहिली पाहिजे.